ओके, हॅलो. आणि परत आज आपण गोल 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 फिरायचं आहे. कारण की आज पण आपला जो काही पार्ट आहे, राहिलेला पार्ट आहे, आय थिंक सर्क्युलर मोशनचा आपण कन्सिडर करू शकतो की हा फायनल एंड पकडूया, की जो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. तर आता बेसिकली जसं की नाव सांगतंय तसंच आपलं मोशन आहे की सर्क्युलर मोशनच आहे. फक्त जो प्लेन आपण कन्सिडर करतोय त्याचा तो आहे व्हर्टिकल. ओके. म्हणजे उभं सर्क्युलर मोशन आहे. ओके. तर आता बेसिकली जे स्टार्टिंगला आपण कन्सिडर केलेले काही एक्झाम्पल्स सर्क्युलर मोशनच्या, त्यातलंच एक एक्झाम्पल असं होतं की जो आपला झोका होता, तर त्यात पिकाचूला आपण बसवलेलं आणि काय केलेलं तर या पिकाचूला पुश दिलेला. ओके. आता थोडंसं मी असं ड्रॉ करतो की इकडं त्याला पुश दिलाय. ठीक आहे. म्हणजे एक फोर्स एक्झर्ट केलेला त्या पिकाचू आणि त्या ऑब्व्हियसली त्या झोक्यावरती. आणि मग झालेलं काय तर पिकाचूला एक वेलॉसिटी मिळालेली आणि मग काय झालेलं तर तो वर चाललेला. ओके. आता त्यातलीच आपण आज थोडी एक्स्ट्रीम केस बघूया. म्हणजे एक्स्ट्रीम म्हणजे कशी तर त्या पिकाचूला एवढा फोर्स अप्लाय केलेला त्या झोक्यावरती. ओके. म्हणजे पिकाचूवरती म्हणा और त्या झोक्यावरती, की हा पिकाचू विथ तो झोका पूर्ण एक असा उभा सर्क्युलर राऊंड मारून आलेला. ओके. आता हे तुमच्यातल्या मे बी कुणी केलं असेल. ठीक आहे. मी पण ट्राय केलेला, पण एवढ्या वरती जाऊ शकलो नाही कारण की आम्ही लहान असताना पण आमचं वजन बरंच जास्त होतं. तर या टाईपमध्ये हे जे काही मोशन होणार आहे ते असणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. आता हे थोडंसं मी तिरकं दाखवायचा ट्राय केला आहे. याला जर साईडनं बघितलं तर आपण कन्सिडर करूया हे झोक्याचे सपोर्ट्स आहेत. ठीक आहे. इथं तुमची सीट झोक्याची, इथं आपला पिकाचू आहे. मी त्याला आता जस्ट एक असा ब्लॉक ड्रॉ करतो एक. ठीक आहे. आणि त्याला तुम्ही जेव्हा असा एक फोर्स देताय, ठीक आहे, म्हणजे आता जर तुम्ही कन्सिडर केलं की एक सर्क्युलर पाथनं हे जाणार आहे. ओके. असं काहीसा सर्क्युलर पाथ असेल तर एक फोर्स अप्लाय केला. ओके. तर हा एक फुल सर्क्युलर पाथ अशी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आणि मग आता त्याच टाईपच्या मोशनचं की जे एक व्हर्टिकल प्लेनमध्ये एक जे सर्कल बनवतंय अशा टाईपचं एक मोशन आपण बघायचं आहे. ओके. तर तेच आहे आपलं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके. आता त्यासाठी पहिल्यांदा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या पण आधी, ओके, जे इथं आपण बघितलं आधीच की ना जिथं पिकाचूला झोक्यावरती बसवलेला, तर ती आधी अरेंजमेंट आपण थोडीशी एका सिम्पल वेनं एक्सप्रेस करूया. ठीक आहे. म्हणजे इथं काय आहे तर इथं पिकाचू आहे आपला. ओके. आणि ही सीट आहे. तर आता हे दोघं मिळून पण एक मास आहेत. ओके. आणि ऑल्सो आता ही जी आहे त्यांना ही जी तुमची झोक्याची स्ट्रिंग आहे म्हणा और जी दोरी आहे म्हणा. ओके. तर हे यानं बांधलेलं आहे. ओके. आता ह्या टाईपचं जे अरेंजमेंट आहे म्हणजे एक मास आहे त्याला एका स्ट्रिंगनं बांधलेलं आहे. ओके. आणि कसं आहे तर त्याला आपल्याला व्हर्टिकल प्लेनमध्ये गोल फिरवायचं आहे. तर आता काही सिच्युएशन्स आपण आधी बघूया की जेणेकरून आपल्याला अजून चांगलं अंडरस्टँडिंग होईल. जेव्हा आपण एक्झॅक्टली म्हणजे ॲक्च्युअली जेव्हा सर्क्युलर मोशनबद्दल म्हणजे पुढचं एक आर्टिकल, पुढचं एक नाही म्हणजे हेच आर्टिकलमध्ये आपण पुढं जाऊन जेव्हा असं एक्झॅक्टली व्हर्टिकल सर्क्युलर मोशनबद्दल बोलू तेव्हा. ओके. आता इथं मी 2 केसेस दाखवायचा ट्राय केला आहे. केस नंबर 1 आहे आणि केस नंबर 2 आहे. ओके. आता इथं तुम्हाला दिसतंय की इथं जे केस नंबर 1 मध्ये मी काय केलंय तर ना एक सेंटर आहे की जिथं आपण काय केलंय तर या स्ट्रिंगला, ही स्ट्रिंग आहे आपली स्ट्रिंग, दोरी, धागा, व्हॉटेवर, आणि हा आहे आपला मासिव बॉब और एखादा ऑब्जेक्ट की ज्याला एक काही मास आहे. ओके. आणि आपण काय केलं तर या बॉबला युझिंग दिस स्ट्रिंग, ओके, या सेंटरला और या पॉइंटला काय केलंय तर फिक्स केलेलं आहे. आता ही आपली बेसिक अरेंजमेंट आणि अजूनपर्यंत आपण काहीही फोर्स लावलेला नाहीये त्यावरती. आणि मग या केसमध्ये या बॉबवरती कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते आपण थोडक्यात बघूया. तर आता बेसिकली ही जर एक्सपेरिमेंट आपली पृथ्वीवरतीच चाललेली आहे असं आपण कन्सिडर करून चाललो तर ना एक तुमचा फोर्स असणार आहे तर तो असणार आहे एक्झॅक्टली डाऊनवर्ड. ठीक आहे. तर तो असणार तुमचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच आपला एम जी, ज्याला आपण एम जी म्हणतोय. ओके. आणि अजून एक जो फोर्स असणार आहे तर तो कुठला असणार आहे म्हणजे आता इथे तुम्हाला दिसतंय की जो बॉब आहे तो या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे खाली पडण्यापासून कोण वाचवतंय त्याला तर ही आपली स्ट्रिंग.
ओके, ही स्ट्रिंग त्याला वाचवते आणि मग स्ट्रिंग पण कुठला तरी फोर्स एक्झर्ट करते, याचा अर्थ की ना जो आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतोय तर बॅलन्स करतोय. आता तुम्ही कधी पण बघितलं तर ना जो एखादा जर आपण दोरा बघितला, एखादा रोप बघितला, ठीक आहे, तर ना तो कधी पण कुठल्या गोष्टीला ढकलू शकत नाही, ठीक आहे, हा आपण ओढू शकतो, राईट. मग आता त्यामुळंच ही जी स्ट्रिंग ह्या बॉबवरती फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि जे आपल्याला ह्या एम जीला बॅलन्स करायला हेल्प करणार आहे, तर ते असणार आहे या स्ट्रिंगच्या अलॉंग आणि या सेंटरकडे, की जो म्हणजे त्या स्ट्रिंगला जिथं फिक्स केलंय आपण तो, आणि त्या फोर्सला आपण बोलतोय की फोर्स ऑफ टेन्शन. ओके, तर सध्या तरी जेव्हा आपला बॉब तिथंच आहे, म्हणजे अजून काही सर्क्युलर मोशनचा विषय नाहीये. ओके, फक्त ते इक्विलिब्रियम पोझिशनला आहे म्हणावर, स्टेबल पोझिशनला आहे, म्हणजे शांत आहे तिथं, ठीक आहे. जस्ट स्ट्रिंगला आपण त्याला बांधलंय आणि असा तो लटकतोय जस्ट तिथं. तर त्या केसेसमध्ये आता हे टेन्शन आणि एम जी, ओके, हे दोनच फोर्सेस असणार आहे. हां, ऑब्व्हियसली पुढं जाऊ आपण तसं तुमच्या लक्षात येईल की नेहमी हे दोनच फोर्सेस असणार आहेत, पण हा जो आपला टेन्शन आहे, ठीक आहे, तर हा व्हॅरी होत जाणार आहे, ठीक आहे. हा जो बॉब मोशन करेल त्यामुळे हा टेन्शन काय होत जाणार आहे तर व्हॅरी होत जाणार आहे. आता आपण नेक्स्ट काय करूया तर नाही, ह्याला छोटासा फोर्स अप्लाय करूया, ठीक आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. ही जी सर्क्युलर पाथ मी इथं ड्रॉ केली आहे तर त्याच्या टँजेन्शियल डायरेक्शनला, आणि मी असा एक छोटासा फोर्स जर याला अप्लाय केला, ओके, ह्याला मी एफ म्हणतो, तर काय होईल त्या फोर्समुळे आपल्याला माहिती आहे की न्यूटनचा लॉ काय सांगतो तर एफ इक्वल टू एम ए. एक ॲक्सिलरेशन मिळेल आणि त्या ॲक्सिलरेशन क्रिएट होईल या बॉबमध्ये, आणि बॉबला एक काय मिळेल तर एक काहीतरी वेलॉसिटी मिळेल. ओके, पण आता सिन्स इथं तुम्हाला दिसतंय की याला आपण स्ट्रिंगला बांधलंय, तो सरळ जाणार नाहीये, म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन असा एका स्ट्रेट लाईनमध्ये तो काय करणार नाहीये, मोशन करणार नाहीये, तर तो टर्न होणार आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसतंय की आता पॉईंट पोझिशन नंबरची ज्याला मी 2 नंबर दिलाय, तर 1 वरनं तो 2 कडे जाईल. ओके, म्हणजे थोडक्यात झालं काय तर ना त्याच्या वेलॉसिटीनं डायरेक्शन बदलली. म्हणजे मी जर इथं दाखवली वेलॉसिटीची डायरेक्शन, तर ती अशी काहीशी या पॉईंट 2ला, म्हणजे एक्झॅक्टली जर पोझिशन 2 म्हणलं त्याला, तर ना त्याला कशी असेल तर अशी टँजेन्शियल असणार आहे. तर तुम्हाला दिसतंय की इथं जी वेलॉसिटी असेल त्याची, याला मी म्हणतो व्ही आय. मी आता इथं थोडं वर लिहितो व्ही आय. ओके, नाही V1 म्हणू याला, एक मिनटं. सो V1 आणि इकडची जी आहे त्याला V2 म्हणतो. तर V1 आणि V2 जर मी ॲज अ वेक्टर एक्सप्रेस केले, ठीक आहे, तर काय आहे तर त्यांची डायरेक्शन बदललेली आहे. ओके, हां, आता इथं होणार काय अजून की ना, हा जो तुमचा पॉईंट 2 वरती आहे, ओके, तर ना तिथं टेन्शन तर आहेच, ओके, पण एम जी पण नेहमीच असणार आहे. आता मग होणार काय की ना, एम जीमुळं पण जे ॲक्सिलरेशन आहे, जे आहे तुमचा हा वाला छोटा जी, तर तो त्याला खाली ओढतोय कंटिन्युअसली. ओके, आणि मग होणार काय, हा बॉब जो तुमचा आहे आणि ऑल्सो विथ स्ट्रिंग, तो जास्त वर जाणार नाहीये. म्हणजे एक मिनिट, आता इथं माझ्याकडनं एक चुकीचं दाखवलं गेलं ॲक्च्युली. हा जो वेलॉसिटी वेक्टर V2 आहे तुमचा, तर ना तो तेवढा राहणार नाहीये मोठा जेवढा V1 होता तुमचा. ठीक आहे, तर तो थोडासा मला छोटा दाखवायला लागेल, कारण की त्या पॉईंटला जाऊन ऑब्जेक्ट काय होईल तर ना स्लो होत जाणार आहे. ठीक आहे, आणि मग आता इथं मी जर इथला एक मध्येच एक पॉईंट कन्सिडर करतो. ठीक आहे, ॲक्च्युली मी पॉईंट 2ला पण नाही दाखवायला पाहिजे ते, पण आता इथं जर मध्ये मी एक पॉईंट कन्सिडर केला, ह्याला नाव देतो मी ए. ओके, आणि जर V1 आणि VA, ठीक आहे, तर नाही तर मी इथं वरती ड्रॉ करतोय. सो हा तुमचा V1 असा होता. ओके, V1, आणि आता हा जो तुमचा पॉईंट एला वेक्टर असणार आहे, तर तो असा काहीसा तिरका असणार आहे. ओके, आता जेव्हा हा वेक्टर तिरका होतोय तेव्हा होतंय काय बघा, तर ना एक्झॅक्टली बघायला गेलं तर आता इथं आपण जे वेक्टर्समध्ये बघितले, तर असे मी कंपोनंट्स ड्रॉ करू शकतो या वेक्टर्सचे. तर एक कंपोनंट तुम्हाला दिसतंय की ना हॉरिझॉन्टल, एक कंपोनंट आहे तो व्हर्टिकल आहे. ओके, तर हा वाला तुमचा व्हर्टिकल कंपोनंट आहे इकडचा, ह्याला व्ही व्हर्टिकल म्हणूया आपण आणि ह्याला व्ही हॉरिझॉन्टल. तर आता होतंय काय बघा, जो तुमचा व्हर्टिकल कंपोनंट आहे, तर ना तो एक्झॅक्टली, ठीक आहे, याला ऑपोजिट आहे. ठीक आहे, कशाला, एम जीला. पण आता इथं एक लक्षात घ्यायचं आहे की मी फोर्स आणि वेलॉसिटीला, ठीक आहे, ह्या दोन वेक्टर्सला मी डायरेक्टली रिलेट करू शकत नाही. ओके, पण मी असं बोलू शकतोय की हा जो फोर्स ऑपोजिट डायरेक्शनला आहे या व्हर्टिकल कंपोनंटच्या, तर त्यामुळं जो जी आहे तुमचा ॲक्सिलरेशन, ठीक आहे, तर तो ॲक्सिलरेशन जो आहे तर ना तो या व्हर्टिकल वेलॉसिटीमध्ये काय करणार आहे तर चेंज आणणार आहे. ठीक आहे, बरं, आता मग ऑब्जेक्ट पुढं पण जाणार नाहीये. का पुढं जाणार नाहीये, म्हणजे इथं या पॉईंटला 2 पॉईंटला गेल्यावरती, एक मिनटं, मी इथं 2 पॉईंटला वेलॉसिटी वेक्टर्स दाखवत नाही. ठीक आहे, का ते तुम्हाला सांगतो, एकच मिनटं. ओके, तर हा ए पॉईंटचा वेक्टर मी इथं ड्रॉ केलाय, हा वाला.
ओके, इकडं वरती जो ड्रॉ केलाय तो. आता 2 पॉईंटपर्यंत जायपर्यंत काय होणार आहे तर ना व्हर्टिकल कंपोनंट जो आहे, ठीक आहे, त्या वेलॉसिटीचा, तर ना तो mgमुळं गायब होणार आहे. ठीक आहे. बरं, मग हॉरिझॉन्टल कंपोनंटचं काय झालं तर ना इथं मगाशीच आपण बघितलं की ना स्ट्रेट लाईनमध्ये जाणार नाहीये का, तर त्याला टेन्शन प्रिव्हेंट करते, म्हणजे ती स्ट्रिंगच त्याला जाऊन देणार नाहीये. ओके, कारण की इथं आपण इनिशियल कन्सिडरेशन असं केलंय की जी स्ट्रिंग आहे आपली, ठीक आहे, तर ती कशी आहे तर ती फ्लेक्झिबल आहे, ठीक आहे, पण इनएक्सटेन्सिबल आहे. ओके, म्हणजेच काय तर ती इलॅस्टिक नाही आहे की जेणेकरून हा पुढं असाच कसा पण म्हणजे मूव्ह करत राहील. ओके, मग आता होणार काय की ना तुमचा हॉरिझॉन्टल कंपोनंट पण जाणार आहे. ठीक आहे, मग अगेन होईल काय तर ना पॉईंट 2 वरनं हा बॉब रिव्हर्स जाईल. ठीक आहे, मग थोडंसं मी इथं दाखवायचा ट्राय करतो. म्हणजे कसा तर आता इकडं गेला तो. ओके, तर ना तो परत इकडे येईल, पण इथं येऊन एक्झॅक्टली आधी जो नंबर 1 पोझिशनला होता त्याच्या स्टेबल पोझिशनला, तो तिथं थांबणार नाहीये, तर तो परत पुढं कंटिन्यू करेल मोशन. ठीक आहे, त्याच्या इनर्शियामुळं, आणि पॉईंट 3ला जाईल. ठीक आहे, एक मिनटं. हां, तर पॉईंट 3ला जाईल. ठीक आहे, पॉईंट 3ला गेल्यावरती पण सेम हाच प्रकार होणार त्याबरोबर. ठीक आहे, तिथं पण आता फक्त इथं जे ए पोझिशनला हा वरती जो प्रकार इथं मी दाखवायचा ट्राय केलाय, ठीक आहे, हा जो इथं झालाय, ठीक आहे, आणि मग तिथं जसे आपले हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट्स कॅन्सल झाले तसेच होतील, आणि मग परत तो पॉईंट 3 वरनं काय होईल तर इकडं जाईल. ठीक आहे, मग ना इव्हेंच्युअली काय होईल तर ना हा जो आपला बॉब आहे तर तो असा 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 मोशन करत करत अगेन काय करेल तर पोझिशन 1 वरती येऊन परत स्टेबल होईल. ठीक आहे, हां, आणि मोशनच्या मध्ये आपण हे कन्सिडर करतोय की जसं आपण इथं पहिला फोर्स लावला तसं एकदा मोशन सुरू झाल्यावरती परत काही फोर्स लावला नाही. ओके, तर आता इथं काय झालं तर ना हा जो तुमचा बॉब होता तर पॉईंट 1 पासून 2 आणि 3, ठीक आहे, आपण सध्या एवढंच कन्सिडर करूया, इथपर्यंतच गेला. म्हणजे थोडक्यात काय तर ना आधीची जी पोझिशन होती त्याची, ठीक आहे, तर ना स्ट्रिंग त्याच्या 90 डिग्रीपेक्षा वर गेला नाही. ठीक आहे, म्हणजे ही जर 90 डिग्री म्हणलो मी तर ह्या पोझिशनच्या तो वर गेला नाही. ओके, बरं, आता सेकंड केसमध्ये थोडंसं काय करूया आपण तर ह्या बॉबवरती, म्हणजे सेकंड केस म्हणजे ही वाली केस, तर आपण काय करूया आता की ना थोडा जास्त फोर्स लावूया. म्हणजे म्हणजे हा जो फोर्स आपण इथं आधी लावलेला तर त्यापेक्षा थोडासा मी आता मोठा फोर्स अप्लाय करतोय. ठीक आहे, आता ह्या मोठ्या फोर्स म्हणजे ह्याला एफ डॅश म्हणतो आधीपेक्षा. काय होईल की ना इथं जो मी V1 वेक्टर पहिला लेफ्टवाल्या डायग्राममध्ये दाखवलेला तर ना आताचा जो वेक्टर आहे तो थोडा मोठा येईल. ओके, त्या आधीच्या वेक्टरपेक्षा. ठीक आहे, आता इथं पण तोच प्रकार होत जाणार आहे. म्हणजे मी कुठल्या पण पॉईंटला जर कन्सिडर केलं, ठीक आहे, आता ह्या पॉईंटला मी गिचमीड न करता दाखवू शकतोय, त्यामुळे मी दाखवतो. ठीक आहे, तर ना इथं मी जर वेलॉसिटी वेक्टर ड्रॉ केला तर ऑब्व्हियसली एक मिनटं, पहिल्या जो V1 पोझिशनचा वेलॉसिटी वेक्टर त्यापेक्षा कमी असेल तो. ठीक आहे, पण असा काहीसा दिसणार आहे. ओके, आणि मग इव्हेंच्युअली हे वेक्टर जो आहे तुमचा वेलॉसिटीचा वेक्टर तो जसा जसा वर जाईल तसा तसा तो काय होत जाईल तर कमी 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 होत जाईल. ठीक आहे, ओके, तर आता हे असं होण्याचं आता इथं मी अगेन एक्सप्लेन करायचा ट्राय करतो, कारण की मगाशी मला इथं बरीच गिचमिट झाली त्यामुळे मला एक्झॅक्टली सांगता आलं नाही. तर आता ह्याला एकतर बुकमध्ये सांगितलंय तसं तुम्ही एक्सप्लेन करून घेऊ शकताय. ओके, पण ते ॲक्च्युली मला ते जास्त बरोबर वाटलं नाही, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आणि कसं सांगितलं त्यांनी बुकमध्ये ते मी आधी तुम्हाला सांगतो. तर ना त्यांनी काय सांगितलं तर mg जो कंपोनंट आहे तो ना तो डाऊनवर्ड आहे. ओके, आणि मग त्यांनी काय केलं तर ना इथं जर मी स्ट्रिंग ड्रॉ केली म्हणजे या पोझिशनला नाव द्या पोझिशन P, तर ह्या पोझिशनला तुमचा टेन्शन ऑब्व्हियसली ह्याच डायरेक्शनला असणार आहे. तर mgला त्यांनी अशा 2 कंपोनंट्समध्ये काय केलं तर ना सेग्रेगेट केल्यावर कंपोनंट त्याचे काय केलेत कन्सिडर करूया तर आपण त्याला रिझॉल्व केलाय. ठीक आहे, तर ना एक कंपोनंट आहे mgचा. ठीक आहे, तर ना तो असा दाखवलाय त्यांनी. ठीक आहे, की जो आहे तुमचा इथं जर मी थीटा कन्सिडर केला म्हणजे हा जर अँगल असेल थीटा तर हा पण अँगल असणार आहे ऑब्व्हियसली थीटा. म्हणजे हा जो कंपोनंट येणार आहे mgचा तर तो असणार आहे कुठला थीटाच्या साईडवाला. ठीक आहे, तर mg आणि कॉस ऑफ थीटा. तर mg कॉस थीटा टेन्शनला बॅलन्स करतोय, आणि दुसरा जो कंपोनंट आहे जो mg कॉस थीटाला परपेंडिक्युलर असणार आहे म्हणजे हा वाला कंपोनंट इकडं आहे तो. ठीक आहे, हा आहे तुमचा mg साइन थीटा. ठीक आहे, तर इथे तुम्हाला दिसतंय की mg साइन थीटा जो आहे तो ह्या पॉईंटला हा जो मी वेलॉसिटीचा वेक्टर ड्रॉ केलाय तर त्याच्या ऑपोजिट आहे, आणि ऑब्व्हियसली त्याचं ॲक्सिलरेशन काय करते त्या वेलॉसिटीला स्लो डाऊन करते. ठीक आहे, असं प्रत्येक पॉईंटला तुम्ही mgला कंपोनंटमध्ये डिस्क्राईब करू शकताय.
ओके. पण आता मला त्यापेक्षा हा बेटर वे वाटतो. म्हणजे मी 1 मिनिटात परत सगळं अंडू करायचा ट्राय करतो आणि परत जरा माझ्या वेनं म्हणजे मला जसं बेटर वाटलं तसं पण मी एक्सप्लेन करायचा ट्राय करतो. 1 मिनिटं. हां, तर MG तुमचा असा आहे. ओके. आता एक वे काय आहे, की ना तुम्ही वेलॉसिटीला, ठीक आहे, जसं मी मगाशी म्हणलं तसं वेलॉसिटीलाच आपण काय करूया, तर ना इथं कारण की वेलॉसिटीज आपल्याला दिसते की चेंज होती, राईट? सो मला तर जास्त बेटर वाटलं की वेलॉसिटीलाच कंपोनंट्समध्ये डिस्क्राईब करणं. सो वेलॉसिटीचे असे मला 2 कंपोनंट मिळत आहेत. हा व्हर्टिकल आणि अगेन हा हॉरिझॉन्टल, ठीक आहे. तर आता इथं मी असं कन्सिडर करू शकतोय की ना टेन्शनचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, ठीक आहे, हा वाला, तर ना तो कसा आहे, तर तो ह्या तुमच्या वेलॉसिटीच्या हॉरिझॉन्टल कंपोनंटच्या ऑपोजिट आहे, ठीक आहे. म्हणजे तो काय करतोय, तर हॉरिझॉन्टल कंपोनंटला कमी करायचा ट्राय करतोय, ठीक आहे. आणि ॲट द सेम टाइम तुमच्या व्हर्टिकल कंपोनंटच्या ऑपोजिट कोण आहे, तर MG आहे, ठीक आहे. तर ती काय करते, तर ना ती त्याच्या व्हर्टिकल कंपोनंटला कमी करायचा ट्राय करते. ओके. म्हणजे तो जो फोर्स आहे MG, त्याचं जे ॲक्सिलरेशन असणार, तर ते काय करते, त्याला कमी करायचा ट्राय करते. आपण असं कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. आणि हे ॲक्च्युली कसं आहे, की ना एक्सपेरिमेंट करताना जास्त हेच मला जाणवलं की ना असं होतं. म्हणजे जो टेन्शन आहे तो रिस्ट्रिक्ट करतोय त्याच्या हॉरिझॉन्टल मोशनला. ओके. म्हणजे रॅदर दॅन जसं बुकमध्ये आहे तुम्ही तसं पण समजू शकता, ठीक आहे. तसं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे आणि ते चुकीचं आहे मी असं पण म्हणत नाही आहे. पण एक्सपेरिमेंटली ऑर जे आपण असं म्हणूया की ना जे एक्झॅक्टली आता मला शब्द आठवत नाही मराठीतला, पण आपण असं म्हणूया की जे कॉमन सेन्स थ्रू आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. तर ना मला काय दिसतंय की ना MG नेहमी खाली असतोय, तर हा जो वेलॉसिटीचा इथला कंपोनंट आहे या पॉईंटवरचा, तर त्याच्या व्हर्टिकल कंपोनंटला कमी कोण करतंय, तर MG करतोय. ॲट द सेम टाइम ह्या ऑब्जेक्टला तो पुढं जाऊन देत नाही, ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू हॉरिझॉन्टल कंपोनंट कोण जाऊन देत नाही, तर हा टेन्शन, ठीक आहे. आणि म्हणजे एक्झॅक्टली टू बी एक्झॅक्ट बोलायला गेलं तर टेन्शनचा हा हॉरिझॉन्टलवाला कंपोनंट. ओके. हां, आता बुकमध्ये आहे तसं पण तुम्ही कन्सिडर करू शकता. जसं मी मागाशी सांगितलं तसं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओव्हरऑल एकच डोक्यात ठेवायचं आहे, की ना जो टेन्शन आहे तुमचा आणि तुमचा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ज्याला आपण MG म्हणलंय, तर ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळं म्हणजे या दोघांच्या असं म्हणूया की एक रिझल्टंट आहे जे काही मोशन आपल्याला बघायला मिळतं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर ते. ओके. बरं, आता पॉईंट 2चा थोडासा विचार करूया आपण. आता ऑब्जेक्ट जेव्हा पॉईंट 2ला गेला, ओके, आता तिथं आपण जर असं कन्सिडर केलं की ना वरती म्हणजे पॉईंट 2ला जाईपर्यंत आता इथं जर मी वेलॉसिटी कंपोनंट तुम्ही बघताय की ना आता ह्या पॉईंटचा जर मी कन्सिडर केला पॉईंट Q म्हणूया, ठीक आहे. तर ना 1 मिनिटं. हां, तर इथं मी असा वेलॉसिटीचा हा कंपोनंट दाखवायचा ट्राय केलाय आणि आता मी जर याला रिझॉल्व्ह केला या कंपोनंटला, तर मला असा एक व्हर्टिकल कंपोनंट मिळतोय, ठीक आहे. आणि एक मला काय मिळतोय, तर हा याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट मिळतोय, ठीक आहे. आता इथं काय होतंय बघा, की व्हर्टिकल कंपोनंट पॉईंट 2ला जाईपर्यंत पूर्णपणे नाहीसा झाला. ओके. म्हणजे काय झालं, तर त्याच्या पुढं ऑब्जेक्ट म्हणजे हा जो तुमचा बॉब आहे, की जो मी डॉटेड सर्कलने इथं दाखवलेला आहे, ठीक आहे. तर हा वाला जो बॉब आहे, तर तिथं वर जात नाहीये. म्हणजे ह्या टॉप पॉइंटला, ठीक आहे, जाणार नाहीये. का? तर त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आता पूर्णपणे नाहीसा झालाय, ठीक आहे. पण ॲट द सेम टाइम काय झालं आपलं, तर स्ट्रिंग कशी झाली, तर लूज पडलेली आहे, ठीक आहे. इथं मी अशी दाखवली आहे, त्याला जरासं स्ट्रेट नेचर न देता असं कर्वी नेचर दिलं. याचा अर्थ काय झालं, तर स्ट्रिंग कशी पडली आहे, तर लूज पडलेली आहे, ठीक आहे. आणि मग त्यामुळं काय होणार आहे आता, की ना ऑब्जेक्टला आता कन्स्ट्रेन ऑर एक लिमिट राहणार नाहीये, ठीक आहे. आणि आता टॉपवरती जायचा विषयच नाही, कारण की त्याचा व्हर्टिकल कंपोनंट नाहीसा झालाय, ठीक आहे. मग आता राहिलं काय, तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके. मग आता हॉरिझॉन्टल कंपोनंट जर कन्सिडर केला आपण, ओके, तर ना मग थोडासा आता इथं तुम्हाला जो मी मार्ग दाखवलाय, ठीक आहे, तर ना हा ऑब्जेक्ट असा पडणार आहे, म्हणजे एका प्रोजेक्टाईल सारखा पडणार आहे, ठीक आहे. आता मी जर हा मार्ग जो आहे त्याचा इकडचा, ठीक आहे, तर त्याला मी जर असं एक्सटेंड केलं, तर हे काहीसं असं इथनं पुढं पडत जाणार आहे. पण आता पॉईंट 3 वरती आला ऑब्जेक्ट एकदा तसाच पडत, ठीक आहे. तर काय होईल, की ना तिथनं पुढं तो जाणार नाहीये. का? कारण की तिथनं पुढं त्या स्ट्रिंगची लिमिटच ऑर रेंजच नाहीये, ठीक आहे. तिथं स्ट्रिंग संपतीये, ठीक आहे. म्हणजे इथनं पुढं इथं ह्या पॉईंटला असा जाणार नाही ऑब्जेक्ट, कारण की तेवढी स्ट्रिंग नाहीये आपली. ओके. मग आता 3 पर्यंत आल्यावरती काय होईल, तर अगेन तुमचा टेन्शन ह्या स्ट्रिंगमध्ये क्रिएट होईल आणि परत ऑब्जेक्ट तुमचा मोशन त्याची ॲज वेल म्हणजे आधी होती तशीच काय करत राहील, कंटिन्यू करत राहील, ठीक आहे. आणि हा इव्हेंच्युअली हा पण ऑब्जेक्ट मग इथं जाऊन पॉईंट 1 वरती काय होईल, तर थांबणार आहे, ठीक आहे. तर आता पहिल्या इकडच्या केसमध्ये पण म्हणजे ह्यावाल्या केसमध्ये पण ॲज वेल ॲज ह्या राईटवाल्या केसमध्ये पण, तर पहिल्या केसमध्ये ऑब्जेक्ट 90 डिग्रीच्या
वर गेला नाही, ठीक आहे, तिथून म्हणजे पॉईंट 2 वरनच परत आला, ठीक आहे. सेकंड केसमध्ये हा ऑब्जेक्ट 90 डिग्रीपेक्षा काय झाला, वर गेला पण एकदम टॉपवरती जाऊ शकला नाही, ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली सर्कल ट्रेस करू शकला नाही, ठीक आहे. तर इथं पॉईंट 2 पर्यंत गेला, तिथनं पुढं खाली पडला, स्ट्रिंग लूज पडली, ठीक आहे, आणि परत पॉईंट 3 पासून असा एक कर्ड पाथ मिळाला त्याला. ओके, म्हणजे इथं पण आपल्याला एक 100% सर्कल मिळालेला नाहीये. ओके, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट टू बी एक्झॅक्ट बोलायला गेलो तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघायला मिळालेलं नाहीये. आता आपण एक्झॅक्ट व्हर्टिकल मोशन बद्दल बोलूया. ओके, आणि मग आता तुम्ही जसं बघितलं केस 1 मध्ये आपण फोर्स अप्लाय केला, ऑब्जेक्ट थोडंसं वर गेलं, ठीक आहे, ह्या पॉईंट थोडासा कलर बोलूया आता आपण, या पॉईंट 2 पर्यंत, ठीक आहे. सेकंड केसमध्ये आधीच्या फोर्सपेक्षा मी जरा जास्त फोर्स लावला हा वाला, तर ऑब्जेक्ट आधीपेक्षा वरती गेलं, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा वरती गेलं, ठीक आहे. आता थर्ड केसमध्ये मी बराच मोठा जर फोर्स एक्झर्ट केला तर ऑब्जेक्ट काहीसं असं मोशन, म्हणजे एक एक्झॅक्ट मला असं एक सर्क्युलर म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर पाथ मला बघायला मिळणार आहे ऑब्जेक्टची, ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट एक एक्झॅक्ट सर्कल ट्रेस करेल, ठीक आहे. तर हेच आपल्याला मोशन आता काय करायचं तर थोडंसं स्टडी करायचं आहे, ठीक आहे. आता जसं मागाशी आपण कन्सिडर केलं, आता आपण तसंच स्टार्ट करूया. आपण करूया असं की ना, आता मी इथं 1 2 3 असं नाव न देता, ठीक आहे, इथं मी पोझिशन्सला टॉप पोझिशन, त्यानंतर मिडल पोझिशन आणि बॉटम पोझिशन असं म्हणलंय. आता ऑब्जेक्टला जर मी जस्ट सेम मागाशी आहे तेच इथं सगळं आहे, ठीक आहे. तर ना जसं मागाशी आपण ऑब्जेक्टला कन्सिडर केलेलं तसं या सेंटरला त्याला फिक्स केलं स्ट्रिंगला, आणि असं ऑब्जेक्टला खाली सोडलेलं आहे. अजूनपर्यंत मी फोर्स काहीही अप्लाय केला नाहीये. ओके, आता ह्या पॉईंटला मगाशी जसं आपण वरच्या केसमध्ये बघितलं तर टेन्शन ह्या डायरेक्शनला असणार आहे, इकडं टेन्शन, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच mg डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे, ठीक आहे. तर हे डोक्यात ठेवायचं आहे आपण. आता मी तात्पुरते रब करतोय, ठीक आहे, आणि थोडंसं आपण आता थोडंसं याबद्दल डिस्कशन करूया. ओके, की आता काय काय होईल. आता मी जेव्हा ह्या बॉटम पोझिशनला ऑब्जेक्ट असताना असं ह्या डायरेक्शनला जर एक फोर्स काय केला तर अप्लाय केला तर काय होणार आहे, तर ना जसं मी इथं जे ग्रीन ॲरोज दाखवलेत तर ना अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये ऑब्जेक्ट असा एक सर्कल ट्रेस करेल, ठीक आहे. पण आता आपण बघूया की ना इथं फोर्सेसबद्दल तर आपण मगाशीच बोललोय, ठीक आहे. आता वेलॉसिटीज बाबत पण थोडंसं विचार करूया आपण. ते पण मगाशी बघितलं की ना जसं ऑब्जेक्ट वरती चाललेला त्याची वेलॉसिटी कमी 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 होत चाललेली. ओके, आता मग थोडंसं त्याच वेलॉसिटीज आपण इथं प्रिसाइजली ड्रॉ करायचा ट्राय करूया, ठीक आहे. आता मी जर इथं वेलॉसिटी दाखवली तर ती थोडी मी काय करतो तर मोठी दाखवतो. ओके, तर ना त्यानंतर इथं जी सेकंडवाली आहे ती म्हणजे जे पहिल्या वेलॉसिटीपेक्षा थोडीशी कमी दाखवतो, एवढी ठीक आहे. आणि जी थर्ड पॉईंट आहे तुमचा टॉपवाला, ठीक आहे, तर ना तिथं सगळ्यात कमी असणार आहे. ओके, बरं, आता इथंपर्यंत ठीक आहे. आता आपण ह्याला नाव देऊया VB. ओके, आणि इथं नाव देऊया VM, आणि याला नाव देऊया VT, ठीक आहे. आता तुम्हाला दिसतंय की ऑब्जेक्ट जसा जसा वर जाईल तसा काय होतं तर त्याची वेलॉसिटी कमी होत चालली. हां, इकडच्या पॉईंटची पण एक राहिली, एक मिनटं. तर ना इथं हां, तर इथं जी वेलॉसिटी असणार ती तिकडची जी VM आहे तर एम डॅशला पण त्या वेलॉसिटीचा साईज तेवढाच असणार आहे. त्या वेक्टरचा साईज तेवढाच असणार आहे. ओके, फक्त डायरेक्शन काय असणार आहे तर डायरेक्शन डिफरंट असणार, ठीक आहे. आता ह्या झाल्या वेलॉसिटीज बाबतचं म्हणजे डिस्कशन झालं आपलं, ठीक आहे. आता बेसिकली इथं इम्पॉर्टंट काय आहे माझ्यासाठी तर ना वेलॉसिटीला दोन्ही असतं की डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. त्याच मॅग्निट्यूडला आपण स्पीड म्हणतोय, ठीक आहे. आणि त्या स्पीडबद्दल इथं थोडंसं आपण डिस्कशन करायचं आहे. ओके, मग आता मी जर असं बोललो की पॉईंट बीला जो स्पीड असणार आहे, ठीक आहे, तो खूप जास्त असणार आहे. ओके, त्यानंतर पॉईंट एमला थोडा कमी असेल बीपेक्षा, आणि पॉईंट टीला म्हणजे जो टॉपचा पॉईंट आहे, ओके, सगळ्यात कमी असेल. ओके, आणि मग थोडक्यात मगाशच्या केसेसचं जर जनरलायझेशन केलं तर पॉईंट बीला ऑब्जेक्ट असताना आपण खूप जास्त फोर्स लावला तर मग खूप जास्त इनिशियल वेलॉसिटीज म्हणजे एक इनिशियल स्पीड. ओके, मी आता फक्त मॅग्निट्यूडबद्दल बोलतोय हां, आणि त्यामुळेच मी त्याला स्पीड बोलतोय. ओके, तर एक इनिशियल स्पीड, इनिशियल VB जो असणार तो खूप जास्त मिळेल, आणि त्यामुळंच जे काय तुमचं नंतर वेलॉसिटी कमी होत जातेच, ठीक आहे. इथं VM झाली आणि इथं VT झाली.
ओके. आणि वरपर्यंत पोहोचू शकला ऑब्जेक्ट, आता जे काय मगाशी इथं ह्या सेकंड केसमध्ये घडलं नव्हतं, फर्स्ट आणि सेकंड केसमध्ये. ओके, तर तिथं पोहोचू शकला ऑब्जेक्ट आणि तिथनं पुढं मग अगेन काय झाली तर त्याची वेलॉसिटी वाढायला लागली. एम डॅशला आल्यावरती त्याची वेलॉसिटी व्ही पेक्षा पण म्हणजे त्याचा स्पीड काय आहे तर जास्त आहे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. आणि अगेन मग बी वरती आल्यावर तोच प्रकार होणार, त्याचा स्पीड सगळ्यात जास्त असेल. ठीक आहे. एम वरती गेल्यावरती परत कमी येईल, टॉप पॉईंटवरती गेल्यावरती सगळ्यात कमी येईल. अगेन एम डॅश मिडल पॉईंटवरती थोडा वाढलेला असेल कम्पेअर्ड टू टॉप पॉईंट, आणि बी वरती आल्यावरती अगेन खूपच जास्त असेल. ओके, तर आता हे झालं वेलॉसिटीचं काय म्हणूया आपण तर डिस्कशन. आणि आता थोडंसं आपण इथं वेलॉसिटी और स्पीडबद्दल जर बोलतोय, ठीक आहे, तर इथं मी अजून एक गोष्ट इथं डिस्क्राईब म्हणजे करू शकतोय. तर ती गोष्ट आहे तर ना, जेव्हा आपण स्पीड और वेलॉसिटीबाबत बोलतो तर कायनेटिक एनर्जी. ओके, तर आता कायनेटिक एनर्जी पॉईंट बीला, म्हणजे ॲक्च्युली आता हे आर्टिकल तुमच्या जे आपला आधीचा सिलेबस होता 12चा, तर त्यात हे होतं आणि ते ॲक्च्युली मला जास्त चांगलं वाटायचं आर्टिकल, कारण की तिथं मुलांना बऱ्यापैकी म्हणजे जे काय इनिशियल फर्स्ट फेजमधले सायंटिस्ट आहेत तर त्यांना एनर्जीबाबत और कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीबाबत खूप काही आयडियाज येऊन जातात. ठीक आहे, पण आता ते ठेवलं नाही आहे आर्टिकल. हां, पण तिथल्या ह्या एनर्जीज कन्सिडर करणं इम्पॉर्टंट आहे. इवन आता डेरिवेशनमध्ये ते लागणार आहेत आपल्याला ते एनर्जीज. ठीक आहे, तर आता इथं तुम्हाला दिसतंय की ना पॉईंट बीला स्पीड और त्याला वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणूया, तर ना ते सगळ्यात जास्त आहे, म्हणजे स्पीड सगळ्यात जास्त आहे. डायरेक्शन तर सगळीकडे चेंज होते, कारण की बेसिकली हे काय आहे तर एक सर्क्युलर मोशन आहे. आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन नेहमी चेंज होत राहणार आहे ऑब्जेक्टचं. ठीक आहे, प्रत्येक पॉईंटवरती वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होत राहते. पण आता व्हर्टिकल सर्क्युलेशनमध्ये मॅग्निट्यूड पण चेंज होते, म्हणजे हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्व्हियसली नाही आहे. तर पॉईंट बी वरती बॉटम पॉईंटवरती स्पीड सगळ्यात जास्त आहे म्हणल्यावरती तिथं जी काय कायनेटिक एनर्जी असणार आहे या बॉबची, ठीक आहे, तर ती सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर पॉईंट एम वरती त्याची कायनेटिक एनर्जी आपण के सबस्क्रिप्ट एम म्हणूया, तर ती के बी पेक्षा कमी असेल आणि सगळ्यात कमी कायनेटिक एनर्जी टॉप पॉईंटला असणार, कारण की तिथं स्पीड सगळ्यात कमी आहे. ओके, आता ऑब्व्हियसली एम डॅश आणि एम, ठीक आहे, इथं स्पीड सेम असणार आहे, त्यामुळे के एम डॅश आणि के एम, ठीक आहे, ही एनर्जी सेम असणार आहे. ठीक आहे, ऑब्व्हियसली त्याला डायरेक्शन नसणार आहे. ठीक आहे, त्यामुळे त्या एनर्जी सेम असणार. त्यामुळे मी फक्त एम पॉईंटचाच विचार केला इथून पुढं तरी चालू शकतंय. मला एम डॅशचं डिस्क्रिप्शन आत्ता तरी काही कन्सिडर करायची गरज नाही आहे. ठीक आहे, ते कधी करू शकतोय मी जर मला डायरेक्शनचा पण विचार करायचा असेल तर. ओके, बरं, आता इथं आपण हे कन्सिडरेशन केलं आहे आणि ते आपल्या जे मगाशी आपण स्पीडचं डिस्कशन केलं त्याच्याच अकॉर्डिंग्समध्ये की ना के बी सगळ्यात जास्त बॉटम पॉईंटची कायनेटिक एनर्जी, मिडल पॉईंटची त्यानंतर जास्त सगळ्यात कमी टॉप पॉईंटची. ओके, आता इथं स्पीड कमी जास्त होतोय म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी जास्त होतीये. ॲट द सेम टाइम तुम्ही जर बघितलं की हे मोशन कसं आहे तर व्हर्टिकल प्लेनमध्ये. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट एकदा वर जातोय आणि खाली पण येतोय, म्हणजे थोडंफार तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन बाबत जरी थोडंसं आठवलं, ठीक आहे, तिथं पण आपला ऑब्जेक्ट वर जात होता आणि खाली येत होता. ओके, तर ना इथं पण असंच झालं, ऑब्जेक्ट वर गेला आणि खाली आलाय. ओके, आता वर गेला आणि खाली आला. ओके, म्हणजे ह्यात आता झालं तर काय झालं. आता इथं आपण मगाशी बघितलं आपली एक्सपेरिमेंट पृथ्वीवर चालली आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट ऑब्जेक्ट वर चाललाय आणि परत खाली आलेला आहे. ओके, आता या स्ट्रिंगची लेंथ जी आहे, और मी त्याला असं म्हणूया या सर्क्युलर पाथचा रेडियस जर आर म्हणला, तुम्ही त्याला स्ट्रिंगची लेंथ एल और अजून काही पण सिम्बॉल देऊ शकताय, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ऑब्व्हियसली पॉईंट एम वरती जेव्हा ऑब्जेक्ट गेला, आता इथं मी पोटेन्शियल एनर्जीज इथं मी पोटेन्शियल एनर्जीज पण लिहितोय. ठीक आहे, तर सगळ्यात बॉटम पॉईंटवरती की जो पॉईंट बी आहे बॉटम पॉईंट, ठीक आहे, तर तिथं पोटेन्शियल एनर्जी मी पी बी म्हणतो, मिडल पॉईंटला पोटेन्शियल एनर्जीला पी एम म्हणतो आणि टॉप पॉईंटला पोटेन्शियल एनर्जीला मी पी टी म्हणतोय. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण हा विचार करूया की ना बॉटम पॉईंटवरती कायनेटिक एनर्जी काय असणार आहे. ठीक आहे, सॉरी, पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे. तर आता आपण आधी जे आपण बेसिक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणा ह्यात बघितलेलं, तर आता इथं मी साईडला एक छोटीशी डायग्राम कुठेतरी ड्रॉ करतो. हां, राईट नाही, लेफ्ट कॉर्नरला ड्रॉ करतो. ओके, तर ना लेफ्ट टॉप कॉर्नरला ड्रॉ करतोय मी. तर ना तिथं आपण सरफेसवरती असलेली ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आहे, ठीक आहे, तर ती 0 म्हणलेलो आपण. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट जर आपण हाईटवरती उचलला आहे का सर्टन, मी इथं नेऊन ठेवला आहे ऑब्जेक्टला, तर ना तिथं समजा एच एवढ्या हाईटवरती ठेवला तर आपण असं बोलत होतो की इथं
पोटेन्शियल एनर्जी आहे mgh. ठीक आहे, म्हणजे इथं त्याचा जो बेस होता पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे इथं 0 आपण कन्सिडर करतोय, तर तो तिथं सरफेस लेवलला होता. ओके, आता इथं पण असंच आहे की ना, आता इथं ऑब्जेक्ट पॉईंट बी पेक्षा खाली जाऊ शकत नाहीये. ठीक आहे, त्यामुळे इथं आपण कन्सिडरेशन काय करतोय की ना, इथं पोटेन्शियल एनर्जी असणार ऑब्जेक्टची तर ती 0 असणार आहे. ठीक आहे, आता पोटेन्शियल एनर्जी पॉईंट एम वरती किती आहे आपण कन्सिडर करूया. तर ना, हा किती हाईट वरती, म्हणजे इथं जर मी अशा आता 3 हाईट्सच्या लेवल्स ड्रॉ केल्या. ओके, ही बॉटम पॉईंटची लेवल, ही मिडल पॉईंटची लेवल आणि ही वै 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 हां, तर ही टॉप पॉईंटची लेवल जर मी असं ड्रॉ केलं. ओके, तर आता इथं एम पॉईंटवरती ऑब्जेक्ट कर्ड पाथनं गेलाय मान्य आहे. ठीक आहे, पण ओव्हरऑल हाईट किती तो राईज झालाय और किती हाईट क्लाइम केली त्यानं, तर आर एवढी हाईट. ओके, म्हणजे या पॉईंट एम वरती पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे ऑब्जेक्टची, तर ना mg r. ओके, सेम वेज जेव्हा हा टॉप पॉईंटवरती ऑब्जेक्ट गेला तेव्हा अगेन अजून एक आर क्लाइम केला, म्हणजे हा रेडियस आहे तेवढाच. ठीक आहे, म्हणजे टोटल किती झालं, तर हे टोटल झालं तुमचं 2r. ओके, म्हणजे टॉप पॉइंटला जी काय पोटेन्शियल एनर्जी ती किती असणार आहे mg2r, म्हणजे मी त्याला ओव्हर लिहितो 2mgr. ठीक आहे, आता इथं आपण थोडंसं साईड बाय साईड, ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज कायनेटिक एनर्जी टॉप बॉटम आणि मिडल पॉईंट याचा थोडासा विचार करूया. ठीक आहे, आता मगाशी आपण जसं डिस्कशन केलं, सगळ्यात फास्ट ऑब्जेक्ट पॉईंट बीला आहे बॉटम पॉईंटला, त्यानंतर थोडा मिडल पॉईंटला स्लो आहे आणि थोडासा टॉप पॉईंटला म्हणजे एकदमच स्लो आहे, म्हणजे स्लोएस्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी बॉटम पॉईंटची सगळ्यात जास्त, मिडल पॉईंटची बॉटम पॉईंटपेक्षा कमी आणि टॉप पॉईंटची सगळ्यात कमी. ओके, आता पोटेन्शियल एनर्जीज पण कशा चेंज होत आहेत ते पण बघूया. ठीक आहे, तर बॉटम पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात कमी, हां, जिथं आपली कायनेटिक एनर्जी सगळ्यात जास्त होती. ठीक आहे, टॉप पॉईंटचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त हाईट तो टॉप पॉईंटवर गेलाय, म्हणजे सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी टॉप पॉईंटला आहे. ॲट द सेम टाइम सगळ्यात स्लो तो तिथं आहे, म्हणजे सगळ्यात कमी कायनेटिक एनर्जी टॉप पॉईंटची आहे. ओके, मग आता ऑब्वियस आहे जर तुम्ही म्हणजे कॉमन सेन्सचा जरी विचार केला तरी पण की ना, मग मिडल पॉईंटला कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, तर आपण असं कन्सिडर करूया ह्या 2 पॉईंट्सच्या मिड पण नाही म्हणू शकत, तर ना त्या 2 पॉईंट्स म्हणजे टॉप आणि बॉटम पॉईंट्सच्या कसं आहे तर ना एक मिड लेवलला आहेत, आपण असं कन्सिडर करूया. म्हणजे तर कायनेटिक एनर्जी पण टॉप आणि बॉटम पॉईंटच्या मध्ये कुठंतरी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण तशीच आहे. ठीक आहे, ती एक्झॅक्ट म्हणजे इथं जर बघितलं 0 आणि 2mgr, तर पोटेन्शियल एनर्जी आहे इथं mgr. ओके, तर हा झाला आपण एनर्जीच्या थ्रू विचार केला आपण या सगळ्या मोशनचा. ओके, ऑल्सो वेलॉसिटीचा पण कन्सिडरेशन केलं कारण की कायनेटिक एनर्जीला ते लागतेच आपल्याला. ओके, ॲज वेल ॲज इथं हाईट्स राईज झाल्यात ते पण आपण कन्सिडरेशन केलं आहे. ओके, आता अगेन इथं जे मगाशी आपण टेन्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल बोललेलो, ठीक आहे, तर ते अगेन इथं आपण थोडंसं डिस्कशन करूया. ठीक आहे, आता इथं थोडा मी कलर चेंज करताय हे, तर स्टार्ट करूया आपण बॉटम पॉईंटपासून. तर मगाशी मी बोललो तसं टेन्शन कुठं असणार आहे, तर टुवर्ड्स द सेंटर, आणि तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं असणार आहे, तर खालच्या डायरेक्शनला mg. ओके, आणि आता आपल्याला हे माहीत आहे की ना कधी पण जेव्हा सर्क्युलर मोशन एक्झिबिट करतं कुठला पण ऑब्जेक्ट, म्हणजे काय करतं तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतं, त्यांना एक फोर्स असतो की ज्याला कंटिन्यू टर्न करायला लागतो नेहमी त्या ऑब्जेक्टला, आणि तो फोर्स नेहमी कुठं पॉईंट करतो तर टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, एक मिनटं मला थोडंसं या टेन्शनला तर हा पण फोर्स कुठं असणार तर टुवर्ड्स द सेंटर असणार आहे, आणि तोच आहे आपला सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सेंट्रीफ्युगल जर तुम्ही त्या ऑब्जेक्टच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये राहून बोलत असाल तर तुम्ही सेंट्रीफ्युगल बोलू शकता. ठीक आहे, तुम्ही जे आता आपण काही डिस्कशन करणार आहे ते सेंट्रीपिटल ॲज वेल ॲज सेंट्रीफ्युगल फोर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण बघू शकताय. ठीक आहे, बरं, आता मिड पॉईंटवरती गेला की टेन्शन तर नेहमीच इकडं असणार आहे. ओके, सेंट्रीपिटल फोर्स पण नेहमी तिकडंच टुवर्ड्स द सेंटर असणार आहे तुमचा सेंट्रीपिटल फोर्स. ओके, पण mg कुठं असणार तर mg खाली असणार आहे. ओके, हां, आणि टॉप पॉईंटवरती काय होते बघा, टेन्शन पण इकडं आहे. ठीक आहे, आणि तुमचा mg पण इकडं आहे. ओके, आणि सेंट्रीपिटल फोर्स पण नेहमी टुवर्ड्स द सेंटरच असणार आहे. आता आपण
हे जे काय आपण पोटेन्शियल एनर्जीज कायनेटिक एनर्जीज हे डिस्कशन केलं आणि आत्ता जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय ठीक आहे म्हणजे टेन्शन त्यानंतर तुमचा ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजेच तुमचा एम जी ओके आणि आपला जो सेंट्रिपिटल फोर्सचं जे कन्सिडरेशन आहे की आपण त्याला काय बोलतो की एक असा फोर्स की जो नेहमी सेंटरकडे डायरेक्टेड असतो आणि त्याच्यामुळेच सर्क्युलर मोशन पॉसिबल होतो ओके मग त्यामुळेच ऑब्जेक्ट टर्न मारत राहतो कंटिन्युअसली तर हे एक थोडक्यात आपण हे सगळे डेफिनेशन्स यूज करायचे आहेत आणि काही रिलेशन्स आपण काय करणार आहे तर तयार करणार आहे तर पहिलं मी बॉटम पॉईंटचं एक रिलेशन इथं तयार करतोय ओके तर ना रिलेशन मी बॉटम पॉईंटसाठी असं काहीतरी लिहितो मी होय माझा बी पण नीट आहे ना तर बॉटम पॉईंटसाठी आपण काय म्हणूया की ना तुम्हाला दिसतंय की ना टेन्शन आणि तुमचा एम जी आहे तर ना ते कसे तर एकमेकांना अपोजिट आहेत ओके म्हणजे मी जर असं लिहिलं की ना टेन्शन मायनस एम जी ओके बरं आता मग एम जीला कंपन्सेट करून म्हणजे एम जीला पुरून जो काय टेन्शन उरेल ठीक आहे म्हणजे ही जी टर्म आहे ठीक आहे तर तीच काय म्हणून ऍक्ट करेल तर तीच टर्म तुमचा सेंट्रीपिटल फोर्स म्हणून ऍक्ट करेल की जो असतो तुमचा एम व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर आणि मी मग परत हे एक्सप्रेशन तात्पुरतं असंच ठेवूया नाही तर थोडंसं आत्ता चेंज करूया मग देअर फोर टेन्शन इक्वल टू एम व्ही स्क्वेअर्ड अपॉन आर प्लस म्हणजे एम जी तिकडे घेऊन गेलो मी प्लस एम जी ओके तर एवढं टेन्शन असणार आहे ठीक आहे तर हे पण इक्वेशन लक्षात ठेवा लक्षात ठेवायची गरज नाही आहे जस्ट बघा ओके आणि मी आता टॉप पॉईंटचं इक्वेशन लिहितोय ठीक आहे तर टॉप पॉईंटचं इक्वेशन आता इथं बघा टेन्शन आणि एम जी एकत्र आहे ठीक आहे म्हणजे टेन्शन प्लस एम जी ठीक आहे मग ह्या दोन फोर्सेसचा जो काय रिझल्टंट असणार आहे आता हा काय म्हणून काम करणार आहे तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ठीक आहे म्हणजे टुवर्ड्स द सेंटर डायरेक्टेड असलेला फोर्स म्हणून काम करणार आहे ठीक आहे आता ह्या केसमध्ये हे मी असंच ठेवतो ह्यात काही चेंज करत नाही ह्याला मी जस्ट द्यायचं म्हणून नाव इक्वेशन 2 देतोय ओके आता आपण हे जे काय बघतोय तर आता हे कशासाठी बघतोय तर आपण हे ते आधी इम्पॉर्टंट आहे की आपण कशासाठी बघतोय जसं की आपण इव्हन बँकिंग ऑफ रोड्समध्ये पण ज्या कारणासाठी बघितलं त्याच कारणासाठी तर आपण आता हे फाइंड आउट करायचं आहे की मिनिमम किती स्पीड आपल्याला द्यायला पाहिजे त्या ऑब्जेक्टला म्हणजे थोडक्यात आपण स्पीडच्या टर्म्समध्ये बोलतोय जसं की पहिल्या दोन केसेसमध्ये बघितलं की एक स्पीड जर इनफ नसला तर पहिल्या केसमध्ये तर 90 डिग्रीच्या वर पण गेलं नाही ते मागं झालं पेंड्युलम सारखं फिरत बसलं सेकंड केसमध्ये थोडं वर गेलं पण टॉप पॉईंटला पोहोचलं नाही तिथनं पुढं प्रोजेक्टाईल सारखं पडलं आणि परत मग ती पॉईंट नंबर 3 पासनं और पोझिशन नंबर 3 पासनं परत मग कर्ड पाथ फिरायला लागलं ठीक आहे बरं आता आपल्याला तसं नको आहे आपल्याला एक्झॅक्ट एक सर्कल गोल फिरवायचं आहे बरं आता त्या केसमध्ये पॉसिबिलिटी काय आहे की ना टॉप पॉईंटला जो स्पीड सगळ्यात कमी आहे म्हणजे हा वाला व्ही टी ठीक आहे तर ना हा जो स्पीड आहे तुमचा तर ना हा स्पीड त्या सर्टन स्पीडपेक्षा जर कमी असेल ठीक आहे तर काय होणार आहे तुमचं टेन्शन त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन नाहीसं होईल आणि काय होईल तर स्ट्रिंग इथं मागाशी झाली तशी काय होईल तर लूज पडणार आहे ठीक आहे आणि मग परत ऑब्जेक्ट खाली पडेल म्हणजे हा जो व्ही टी आहे टॉप पॉईंटचा स्पीड ठीक आहे हां ऑब्व्हियसली तिन्ही पण पॉईंटचे स्पीड इम्पॉर्टंट आहेत पण एस्पेशली मला असं वाटतं की ना व्ही बी तुमचा बॉटम पॉईंटचा स्पीड आणि व्ही टी म्हणजे जर ऑब्जेक्ट तुम्ही बॉटम पॉईंटला पुश करून जर सर्क्युलर मोशन देताय त्याला तर इनिशियल स्पीड खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तोच जर कमी असला तर ऑब्व्हियसली टॉप पॉईंटचा स्पीड तुम्हाला खूपच कमी मिळणार आहे ठीक आहे पण आता आपण डिस्कशनसाठी आणि तुमच्या ऑब्व्हियसली टेक्स्टबुकमध्ये पण तसं कन्सिडरेशन आहे की ना आपण व्ही टी कन्सिडर करूया ठीक आहे पहिल्यांदा कारण की तो इझी आहे सॉल्व्ह करायला म्हणजे दिलेल्या कंडिशनवरनं तर आता मी काय बोललो की हा जो टॉप पॉईंटचा स्पीड आहे ठीक आहे तर तो एका सर्टन लिमिटपेक्षा कमी आला तर स्ट्रिंग काय होईल लूज पडेल म्हणजे टेन्शन तुमचं काय होईल तर 0 होऊन जाईल ओके आणि मग तीच कंडिशन आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करायची तर कन्सिडर करायची आहे ओके ह्यावाल्या इक्वेशनमध्ये ओके आणि प्रॅक्टिकली तसं बोलायला गेलं तर ना मग आता इथं मी एक राहिलं माझ्याकडनं की ना इथं जे काय स्पीड्स आहेत म्हणजे इथं एम व्ही स्क्वेअर्ड आहे तर तिथं टी लिहायला पाहिजे कारण की तो टॉपचा स्पीड आहे ठीक आहे तुमचा जो स्पीड आहे तो बदलतोय तुमचा सगळीकडे त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्समध्ये पण तो बदलणार आहे ठीक आहे आणि बॉटम पॉईंटला पण हा व्ही बी येणार आहे ओके सो इथं पण व्ही टी तर आता हेच कन्सिडरेशन मी या इक्वेशन नंबर 1 मध्ये ह्यावाल्या इक्वेशनमध्ये काय करणार आहे तर सबस्टिट्यूट करणार आहे एक मिनटं इथं माझ्याकडनं एक खूपच मोठी चूक झालेली आहे आणि मे बी माझ्या एक्झाममध्ये पण असेच मार्क गेले असावेत तर ही क्वेश्चन बॉटम पॉईंटची आणि ही टॉप पॉईंटची तर टॉप पॉईंटमध्ये मला सबस्टिट्यूशन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे मला एक मिनटं मला इरेज करू दे थोडंसं तर ना इथं मला टी नाही म्हणून चालणार आणि इथं पण बी नाही म्हणून चालणार ठीक आहे ले ले ले
तर इथं मला बी म्हणलं पाहिजे आणि इथं पण बी आणि इथं पण नाही, इथं पण नाही, इथं टी म्हणलं पाहिजे. ठीक आहे. आणि आता हे जे मला कन्सिडरेशन करायचं आहे, तर त्यासाठी मला ही 2 वाली इक्वेशन कन्सिडर करायला लागणार आहे. ठीक आहे, नॉट 1. तर आता मी त्यात ते जे आपलं कन्सिडरेशन आहे ते इथं सबस्टिट्यूट करूया. ते कन्सिडरेशन असं आहे की त्या स्पीडपेक्षा कमी स्पीड झाला तर टेन्शन 0 होईल. म्हणजे हा जो LHS आहे, ठीक आहे, हा लिहितोय आपण इथं फॉर्म्युला. तर तो 0 होईल. मी आता इथं प्लस आधीचा आहे तसाच मी सबस्टिट्यूट करतो आणि नंतर मग रिॲडजस्टमेंट करतो. ओके, सो प्लस mg, ओके, आणि इक्वल्स mvt² अपॉन r. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ना, मी आता ह्या VT साठी डिराईव्ह करणार आहे एक इक्वेशन आणि रिॲलिटीमध्ये तुमचा स्पीड नेहमी VT पेक्षा जास्त लागणार आहे. म्हणजे तो VT आता जो तुम्हाला मिळेल, जे रिलेशन मिळेल, जी काय व्हॅल्यू मिळेल VTची, तर तेवढा जर असला तर इथं आपण आत्ताच थिअरॉटिकल कन्सिडरेशन केलं तर टेन्शन 0 होणार आहे. ओके, पण आपण असं कन्सिडरेशन आपण करू शकतो की ॲटलिस्ट VT एवढा तरी स्पीड पाहिजे, पण प्रॅक्टिकली VT पेक्षा नेहमी जास्त पाहिजे. ओके, आता इथं मी लगेचच सॉल्व करतोय जास्त काही टाइमपास न करता. सो mg इक्वल टू mvt² अपॉन r. m कॅन्सल, r तिकडं गेला, तर मग राहिलं असं काहीसं vt² इक्वल टू rg. ओके, आणि मग फायनली मला काय मिळणार आहे तर मी जर स्क्वेअर रिमूव्ह केला तर अंडर रूट rg. ओके, तर हे आहे माझं स्पीडचं रिलेशन की जे पाहिजेलच मला टॉप पॉईंटवरती ऑब्जेक्ट असताना, नाहीतर मग टेन्शन तुमचं 0 होईल, म्हणजेच तुम्हाला एक्झॅक्ट सर्क्युलर पाथ मिळणार नाहीये. ओके, आता हे झालं माझं टॉप पॉईंटचं इक्वेशन वा टॉप पॉईंटच्या स्पीडचं इक्वेशन. ठीक आहे, मी वेलॉसिटी म्हणत नाही आहे याला, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही पण म्हणायचं नाही असं ट्राय करा, कारण की इथं आपण काही ॲरो वगैरे दाखवलेलं नाही आहे. तर जस्ट मी एक व्हॅल्यू लिहिलेली आहे, म्हणजे जी एक स्केलर क्वांटिटी की जो आपला स्पीड आहे और वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आहे. आता जो काय बॉटम पॉईंटचा स्पीड असणार आहे, तर तिथं मला एक खूप इम्पॉर्टंट कन्सिडरेशन करायला लागणार आहे. आणि ते कन्सिडरेशन काय आहे की जसं मगाशी आपण बोललो की बॉटम पॉईंटला कायनॅटिक एनर्जी खूप जास्त आहे, म्हणजे सगळ्यात जास्त आहे. ओके, ॲट द सेम टाइम पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, पण टॉप पॉईंटला कायनेटिक एनर्जी खूप कमी आहे पण पोटेन्शियल एनर्जी खूप जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे झालं तर काय झालं, ठीक आहे, और ऑब्जेक्ट वरती जाताना स्लो झाला आणि खाली आल्यावरती परत फास्ट आला. ठीक आहे, मग तुम्ही असं म्हणू शकता की ऑब्जेक्ट वरती आल्यावरती स्लो झाला म्हणजे एनर्जीच्या भाषेत. ठीक आहे, म्हणजे काय झालं तर पहिली गोष्ट तुम्ही बघताय की ऑब्जेक्ट r+r म्हणजे 2r, जे मगाशी आपण बघितलं 2r एवढी हाईट त्यानं क्लाइंब केलेली. ठीक आहे, मग थोडक्यात ह्या क्लाइम्बिंगसाठी त्याला वर्क परफॉर्म करायला लागलं ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट की जो डाऊनवर्ड आहे, आणि तेच वर्क ह्या वरती जाऊन टॉप पॉईंटच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय झालं तर स्टोअर झालेलं होतं. ठीक आहे, म्हणजे काय झालं, ती जी एनर्जी होती बॉटम पॉईंटची कायनेटिक एनर्जी ती वरती गेली होती, त्याचा एक थोडा पार्ट पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर झाला. ओके, आणि मग थोडा पार्ट ॲज अ कायनेटिक एनर्जी आहे तसाच राहिला. आणि अजून एक दुसऱ्या वर्ड्समध्ये तुम्ही असं म्हणू शकताय की ना, वरती गेल्यावरती ती जी काय 2mgr पोटेन्शियल एनर्जी त्यानं मिळवलेली, तर ती कन्वर्ट कशात झाली, तो खाली येत असताना और पूर्णपणे खाली आला तेव्हा, तर ना ती एनर्जी पोटेन्शियल एनर्जी प्लस वरती असतानाची कायनेटिक एनर्जी ती पूर्णपणे कन्वर्ट झाली बॉटम पॉईंटच्या कायनेटिक एनर्जीत. म्हणजे आता मी एक्सप्रेशन लिहितो म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. तर ना वरती असताना त्याची जी काय होती ती पोटेन्शियल एनर्जी म्हणजे टॉप पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, अजून खाली जाऊया आपण. हां, टॉप पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी प्लस टॉप पॉईंटची कायनेटिक एनर्जी हे मिळून बॉटम पॉईंटची तुम्हाला काय मिळाली तर एक कायनेटिक एनर्जी मिळालेली. ओके, म्हणजे आता हे एक्सप्रेशन मी असं लिहू शकतो की टॉप पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी ही आहे बॉटम पॉईंटची कायनेटिक एनर्जी मायनस टॉप पॉईंटची कायनेटिक एनर्जी. आता फक्त आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. तर ना पोटेन्शियल एनर्जी किती होती वरच्या पॉईंटवरती तर 2mgr. ठीक आहे, जसं की इथं मगाशी मी डिनोट केलेलं तसं इथं दरवेळेलाच गिच मिळतं, पण करणार काय हो, फिजिक्समध्ये असंच असतंय. ठीक आहे, म्हणजे आमच्या तरी फिजिक्समध्ये. तर 2mgr आहे, त्यानंतर बॉटम पॉईंटची जी कायनेटिक एनर्जी आहे ती 1/2 mv. आता इथं फक्त मी सबस्क्रिप्ट म्हणजे थोडीशी चेंज काय करतोय तर बॉटम पॉईंट स्क्वेअर मायनस 1/2 mv टॉप पॉईंट आणि त्याच्या वेलॉसिटीचा स्क्वेअर. आता फक्त मॅथमॅटिकली सॉल्व्ह करायचं आहे, जास्त काय हार्ड नाही आहे. तर ह्यातनं मी जस्ट 1/2 आणि m कॉमन काढतोय. ठीक आहे, इथं आपला 2mgr आहे तसाच आहे.
ओके. आणि इथं व्ही बी स्क्वेअर्ड मायनस व्ही टी स्क्वेअर्ड आहे आपला. त्यानंतर मी 2 इकडे घेऊन जातो आणि एम आणि एम कॅन्सल करतो, म्हणजे LHSला राहील 4GR आणि इक्वल टू काय राहील माझा व्ही बॉटम स्क्वेअर्ड मायनस व्ही टी स्क्वेअर्ड. आणि इथं आपण मगाशी बघितलं की किती व्हॅल्यू होती, तर RG सॉरी ए नाही तर ये वाली. सो अंडररूट RG होती, म्हणजेच व्ही टी स्क्वेअर्ड RGच होता. तर ना ती फक्त आपण सबस्टिट्यूट करूया इथं. ठीक आहे. तर ना किती आहे, तर व्ही बी स्क्वेअर्ड मायनस RG. इकडं LHSला आहे तुमचा 4GR म्हणजेच RG. आणि RG जर मी तिकडे घेऊन गेलो तर मला किती मिळतंय, तर व्ही बी स्क्वेअर्ड इक्वल टू 5GR और RG वॉट एव्हर. सो देअर फोर व्ही बी किती मिळाला तुम्हाला, अंडररूट 5GR. ही झाली. ओय आई, काय वेळेला आमचा जो ड्रॉइंग टॅबलेट आहे इतका घसारतो, आम्हालाच कळत नाही होतंय काय. ओके. सो ही झाली बॉटम पॉईंटची वेलॉसिटीची इक्वेशन. म्हणजे मला ही इक्वेशन बॉटम पॉईंटच्या वेलॉसिटीची व्हॅल्यू देणार आहे. ओके. तर ती किती आहे, तर अंडररूट 5GR. आता हा जो मिड पॉईंट आहे म्हणजे एम म्हणा. ओके. म्हणजे हा वाला म्हणा एम. ओके. और एम डॅश म्हणा. तर तिथं पण जो स्पीड असणार आहे तर त्यांच्या व्हॅल्यूज पण आपण ह्याच आर्ग्युमेंटनं कॅल्क्युलेट करू शकतोय. तर जेव्हा ऑब्जेक्ट मिडल पॉईंट एम वरती क्लाइंब झाला तर ना आर एवढ्या हाईटवरती तो गेलाय. ठीक आहे. मग तिथं पोटेन्शियल एनर्जी किती होती त्याची, तर ना MGR. ठीक आहे. आणि ती पोटेन्शियल एनर्जी अगेन आली कुठनं, तर बघा पॉईंट एम वरती जी काय त्याचा स्पीड होता ऑब्जेक्टचा तर तो बॉटम पॉईंटपेक्षा कमी होता, म्हणजे कायनेटिक एनर्जी पण कमी होती. थोडक्यात एक पार्ट म्हणजे बॉटम पॉईंटच्या कायनेटिक एनर्जीचा एक थोडा पार्ट मिडल पॉईंटला ऑब्जेक्ट जाईपर्यंत पोटेन्शियल एनर्जीत कन्वर्ट झालेला. ठीक आहे. म्हणजे मिडल पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी, एक मिनटं, पोटेन्शियल एनर्जी ऑफ मिडल पॉईंट प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ मिडल पॉईंट, तर ही किती असणार आहे, तर तुमच्या बॉटम पॉईंटची कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आणि हे जे मी काय इथं लिहिलंय तर हे सगळं आपलं अकॉर्डिंग टू लॉ ऑफ तुमचा कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. ठीक आहे. आणि अगेन सेम जसं मगाशी केलं तेच करूया आपण. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ मिडल पॉईंट, कायनेटिक एनर्जी ऑफ बॉटम पॉईंट मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ मिड पॉईंट. ठीक आहे. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. फक्त तिथं इन्स्टेड ऑफ 2MGR आपलं राहणार आहे MGR. ओके. इक्वल टू बॉटम पॉईंटची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे तर ना ती 1/2 MVB स्क्वेअर्ड. ओके. मायनस 1/2 MVM स्क्वेअर्ड. ओके. आता जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करने की देरी है. सो 1/2 आदमी 1/2 आणि M बाजूला काढतोय. ठीक आहे. आणि VB स्क्वेअर्ड मायनस VM स्क्वेअर्ड. ओके. सो अगेन M गेट्स कॅन्सल, 2 इकडे घेऊन जातोय 2GR. आणि आता मी VBची व्हॅल्यू की जी तर मगाशी आपण डिराईव्ह केली आहे त्यांना ती डायरेक्ट मी सबस्टिट्यूट करतो यात, जी असणार आहे 5GR. ओके. मायनस VM स्क्वेअर. ठीक आहे. सो VB इज अंडररूट 5GR पण VB स्क्वेअर 5GR. ओके. आता मी VM तिकडे घेऊन जातोय आणि तुमचा 2GR आहे तो इकडे नेऊन टाकतोय. ठीक आहे. म्हणजे मला काय मिळेल, तर VM स्क्वेअर इक्वल्स 5GR minus 2GR. So 5 minus 2 gives you 3GR. ओके. आणि मला फायनली काय मिळालं, तर VM इक्वल टू अंडररूट 3GR और RG वॉट एव्हर. तर अशा टाईपचं तुम्हाला हे बघायला मिळतंय. तर ना इथं तुम्हाला फायनली या 3 अशा स्पीड मिळाले तुम्हाला. एक मिळाला तुम्हाला अंडररूट RG